बघा कशा तुटून पडल्यात घासावर. आता ही मोठी शेल याड्यावानी करून राहिली, तिला बांधून ठेवावं लागेल. हळूहळू खा ते तिकडे बोकड, हळूहळू हळूहळू खा. अरे 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 येता येईल. बघा आता कसा झालाय आपला बदक. वा रे वा. हल्ले नेमकी आजीनी तर गहू वाळू घातलेत आणि बघा हे करडं कसे येड्यावानी करून राहिलेत. त्याच्यावरून आहे ना आजीनी हे चादर टाकली आहे, कारण की विषयात झालाय. चला भाऊ, मला वेळेने कापता नव्हतं येत, त्याच्यामुळे मी कात्री आणली. आता कात्रीने कापू राहिलोय मी हळूहळू. आपला हे असं ओके मध्ये कोण तुम्ही बघितलेलं आहे कोणी घास असं कात्रीने कापलेलं आहे का? जावळ कापणीचा भाऊ मला काही बी सुचत आहे. मी वाहू राहिलोय मुरून, त्याच्यामुळे गेट उघड राहिलंय. शेळ्या तर कोंडल्यात बरं का, पण कोंबड्या सगळे येड्यावानी येतात सगळे. ते गहू नाही खाऊ म्हणून आजीने त्याच्यावर चादर दिली आथरून. आणि आपला बोकड बघा त्या तिकडे इकडे. चल 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 चल. त्या तिथं आहे ना, मी त्या दिवशी जे वॉटर ॲपलचे पाला पडला होता का, ते गोळा करून ठेवला होता ना, ते खात होतं तिथं गडी. झालंय आता. चला माझा बी थोडंच राहिलं आहे. एक 7-8 गाड्या भरल्या का झालं आपलं काम बी. आता चाललं ईदालचा भरू कारण की इकडं लय खड्डं पडलं. इकडे जरा बाहेरच आहे अजून, पण इकडे लय दगड आहे त्याच्यामुळं काढता येत नाही. तिकडं तसं निघत आहे भासा. काय करू चाललंय माझं. घेतो मी भरून आता मुरून. इथं आता फक्त एवढा कप्पा राहिला आहे. इथं 7-8 गाड्या बसत्यान, कारण की ही एवढ्या जागेत आहे ना 4 गाड्या बसल्यात. त्याच्याच हिशोब धरला मी. बस 7-8 गाड्या भरत्यान. इकडे 4 आणि इकडे 4 ओके मध्ये. मग शेळ्याचं खुरडं 1 नंबरमध्ये पॅक होऊन जाईल. पत्रे पण बसवले तिथं आता, हे बघा मस्तपैकी ओके. चला आता आणतो गाड्या भरून, देतो टाकून. झालं भाऊ सगळं आता एकदम मस्तपैकी भरून. आता सोडतो. शेळ्यालाही आरडू राहिल्यात बघा. हे झाले टेमरं मस्तपैकी पोट भरलं यांचं. तरी पण खाऊच राहिलेत अजून थोडं. शेळ्यांना टाकलं इथं तिकडं, शेळ्या इकडं कोंडल्यात. गांबा कस फुटला. आता पहिले आंघोळ करतो ओके मध्ये, फ्रेश होऊन जाईल म्हणून. चला 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 पळा 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 पळा. तिकडं पळा. तुम्ही खा पळ भाग. चला भाऊ आता तिकडचं सगळं काम झालंय आपलं. मी डायरेक्ट किचनमध्ये आलो. इथून बघा ना किती मस्त दिसतंय. आता वावर आपलं घास कापायचा आहे भाऊ. आज एक वाफा नंतर कापू. पहिली मी आता फर्स्ट टाइम इडली बनवून राहिलो. इडलीचं भांडं होतं काल मस्तपैकी. तांदूळ आणि याच्यात कोणती डाळ भिजू घालीत असते आजी? उडदाची घालीत असतात, पण आम्ही मठाची घातली कारण की उडदाची डाळच नव्हती, सापडतच नव्हती आम्हाला नाहीची. आता बघू कसा रिझल्ट येतो, काय रिझल्ट येतो. आजी आपल्याला आहे ना एक बरं का, इकडे बघा ना, वाटीभर शेंगदाणे आणि थोडी हरभऱ्याची डाळ अशी तव्यावर भाजून घ्यायची चटणी करायला. आणि उकळलं का, उकळायला लागलं. आता इथवर याला तेल लावून भरून घेतो. चला बघू, फर्स्ट टाइम बनवतोय, कशी होती कशी नाही. चला भाऊ आता अशा प्रकारे भरलंय आपण. आता देतो याच्यावर झाकण ठेवून. किती वेळ ठेवायचं ते पण माहित नाही. 5-10 मिनिटं ठेवू आपण, बघू काय होतंय काय नाही. झाली का नाही होऊ राहिली ना, ते अजून वरच राहिले नाही. हे इथं आहे ना निबर नाही, ते ओलं दिसतंय ना अजून. घामळलंय का काय माहिती बा, आपल्याला नाही कळत. गरम असं ना आता काय माहिती. आता घामळलंय का ते? चला त्या काढून मग. चला भाऊ आता अशी काहीतरी झालेली आहे. भाकऱ्या झालीच नाही, पण आपली भाकऱ्या होतच नाही का मग काय माहिती. यात जास्त पाणी पडलंय का काय प्रॉब्लेम आहे काय. चला भाऊ दुसरी बॅच भरली आहे. आणि विशेष म्हणजे एकदम करेक्ट पीठ भिजू घातलं होतं मी. पहिली बॅच निघली एक, आणि दुसऱ्या बॅचला शेवटच्याला बरोबर पुरलेलं आहे. आता चला देतो ठेवून परत मी. हे पहिलं वाटतं काय माहिती. हा बरं झालं, नाही तर म्हणलं. चला आता उकळून द्या एक 5-6 मिनिट. उकडू द्या. चलो वर मी चटणीची तयारी करतो आता.
चटणी बनवण्यासाठी आपण थोडे शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ, ही लाल मिरची सुकलेली आणि मीठ टाकून थोडं भाजून घेतलंय. मिक्सरमध्ये घ्यायचं. जळायला लागलं, काढा, गॅस बंद करा. मिक्सरमध्ये घ्यायचं आणि थोडं चिंचेचं पाणी पण टाकायचं मिक्सरमध्ये. झाली चटणी. चला भाऊ, आता झाली आपली चटणी बनवून. आता आपण याच्यात काश्मीरी लाल मिरची नव्हती टाकली, आपली घरची लाल मिरची टाकली, त्याच्यामुळे कलर नाही आला. बाकी सगळं तसंच आहे. आता फक्त याला आहे ना तडका द्यायचा. तडका देऊ आता. चला आता आपण देऊ तडका. तेल ठेवलंय पळीत. थोडी काय म्हणते याला, सरसो मोहरी, थोडी मोहरी, 2 मिरच्या आणि कढीपत्ता. हल्ले उड 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 उड. अरे बाबा, आग नको लागू त्याचं. हे गरम, हे गरम. ओके, झाली चटणी तयार. जास्त लोड नाही घ्यायचा. दुसरी बॅच पण सक्सेसफुली निघालेली. आता घेऊ ताटात ह्याच्यात आणि करू सर्व. बघू कशी टेस्ट लागते, कशी नाही, ती कशी नाही बघा. एकदा खाऊन बरं बाबा. मठाच्या डाळीची इडली, शेंगदाण्याची चटणी, कढीपत्ता. कडक झाला असेल तेवढं, बाहेर लागेल तेवढी. मीठ कमी आहे का मग? इडली सोबत काम आहे, तोटरा नाही बसायचा. नाही भारी. ती तुटायची नाही लवकर, ती चिकट झालेली मठाच्या डाळीमुळे. मठाच्या डाळीमुळे का? चिकट झाली. उडदाची असती ना मग लय मोकळी झाली. आंबट आंबट लागतो थोडी. आंबटच असते ती, आंबलेलं असतं ती. इडली आंबटच असती. एवढंच. इडली आंबटच असती. इडली अशी नाही लागत. भारी आहे पण बरं का. इडली आंबटच असती. आणि कम आंबट लागते म्हणून मग माहिती आहे का, सकाळी जर केली असते नुसती लागली. आता वाजलेत 12 वाजता केली, त्याच्यामुळं आंबट लागली थोडी. मस्त झाली पण. चला, फर्स्ट टाइम केली आज चटणी. नारळ नाही टाकलं त्याच्यात, फक्त खोबरं नाही टाकलं त्यात. आवरी आहे ना? मोहरी. मावरी. आवरी नाही टाकली त्यात. बेसन पीठ आणि शेंगदाणे आहेत आणि चिंचे, त्याचीच आहे ती. हवरी चव लागती. हवरी टाकल्यावाने वाटत आहे. खाल्ली का तुम्ही? कस झाली? भारी झाली ना चटणी बी. ओके. थोडं आहे ना आंबूस लागतंय फक्त, आहे ना. बाबा झालेत आता फुल बळच खाऊ राहिले इडली. भरलं पोट. चटणी आहे. आजीकडे बघावं लागेल आता. आजीकडं ती भाजी केली, ती कशी खायची? कढी कोणती भाजी? पालकाची काय तरी. ती कधी खायची मग आता? चला चला तर मंडळी, आज आता कापणी चालू करायची आपल्याला आपल्या घासाची. आलोय आता धुडकं आणि विळा घेऊन. एक वाफा घेऊ कापून. सोनू मावशी पण आली बरं का, त्या तिथं आहे ती. आता बघू काय म्हणते ती. एक वाफा कापायचा का 2 कापायची? मस्त हाईट झाली घासाची आता, एकदम हाईटेड झालाय. हाईटेड नाही झाला अजून, गवत लय झालंय बाबा त्याच्यात. बाबू इतकं गवत. चला भाऊ, आता एवढा झालाय कापून. बाबा तिकडं गवत काढायला लसणातले. मला टेन्शन आलंय आता, एवढं कधी काढून व्हायचं. एकच वाफा. लय हळूहळू काम चाललंय हे. चला भाऊ, मला वेळेने कापता नव्हतं येत, त्याच्यामुळे मी कात्री आणली. आता कात्रीने कापू राहिलोय मी हळूहळू. आपला हे असं ओके मध्ये. कोण तुम्ही बघितलेलं आहे कोणी घास असं कात्रीने कापलेलं आहे का? जावळ कापणीचा भाऊ. मला काही बी सुचत आहे. तो मस्त कापतोय बघा.
मस्त कपतोय. आता एका हाताने कापता येणार बरं का. एका हाताने आहे ना मी असं धरतो असं, आणि दुसऱ्या हाताने मग टपा 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 घेतो कापून, टपा टपा ओक्कीमध्ये कापून होतो मग. भारी टक्कल झालं. हा मस्त निघत आहे कात्रीने एकदम मस्त पैकी. एवढा काढलाय आतापर्यंत. आता एवढा राहिला फक्त. चला घेऊ काढून. आता वाजलेत 3:45. 5:30 पर्यंत होईन का बाबा? नाही होय. नाही व्हायचं. 1.5 तासात? नाही. 1.5 तास एवढं वाफा? हो, हो. एक वाफा हो हो, हो. बापू. अवघडच झालंय. हा दुसऱ्या कापणीच्या याच्यात असतं ना, मग तर 15 मिनिटात इकडून तिकडे झाला तरी असतं. बी 15 जीव मिनिटात खात्यात कापायला. हा तेवढा आहे. चला बोस झाला आता वाफा कापून. हा ते घ्या ना, ते गठोडं बांधू ना. नाही नाही, अर्ध बंटी बसली तेवढं आहे, आणि 2 होते ना वाफे याच्यात, त्याच्यामुळं जरा वाटत नव्हतं काही. पण एवढाच होता घास, एवढा नव्हता. लय मोठा घास होता याच्यापेक्षा. चला भाऊ झालाय आता घास कापून टाकू बकऱ्यांना. बघा कशा तुटून पडल्यात घासावर. आता ही मोठी शेल याड्यावानी करून राहिली, तिला बांधून ठेवावं लागेल. हळूहळू खा ते तिकडे बोकड. हळूहळू हळूहळू खा. अरे 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 येत येईल. आता कसं बरं, आता इथून पुढं सुधारते. त्या घास पण झाला त्यांना. आता आज खुराक नाही देणार मी, कारण की मरणाच्या ढेबऱ्या झालेल्या आहेत. हे बघा कशा ढेबऱ्या झालेल्या आहेत. हे बघा कशी कशी तब्येत झालेली आहे आज. हे बघा, त्याच्यामुळं मी काय आज देणार नाही आहे खुराक. हेच चाललंय ते मस्त पैकी चाललंय आता. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.